मित्रमंडळी, कशी आहात तुम्ही? जबरदस्तच. आणि मी अँकर परेश पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमचाच आवडता कार्यक्रम म्हणजेच चला काय बोलूयामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे मी नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. कधी कधी वेगवेगळे सेलिब्रिटी आपल्यासोबत असतात आणि असा मार्केटमध्ये दिसलो म्हणजे विषय असणाराच. हो मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आजचा जो दिवस आहे तो आहे पत्रकार दिवस. हो, आणि पत्रकार दिवसाला मी विचार केला की यार, आम्ही खूप वर्षापासून या फील्डमध्ये काम करतो आहे. माझ्यासोबत माझी मित्रमंडळी आहे, आमची संपूर्ण कृषी समृद्धीची टीम आहे. त्याच्या व्यतिरिक्त समाजात खूप सारे असे पत्रकार आहेत, पण कधी कोणी पत्रकाराला प्रश्न विचारला नाही. पण मी आज विचार केला की नाही, आजच्या दिनविशेष त्यांना काही प्रश्न आपण विचारूया आणि आज त्यांच्यासोबत चर्चा करूया. आहे ना जबरदस्त विषय? खूप सारे प्रश्न आहेत. प्रश्न काय आहे हे मी आता नाही सांगणार, कारण आजचा स्पेशल कार्यक्रम त्यांच्यासाठीच आहे आणि त्यांच्याबद्दल आपण प्रश्न विचारणार आहोत. तर वेळ भरपूर आहे, निघत चाललेली आहे. आपण चालू, त्यांना प्रश्न विचारू. चला काय बोलूया. नागपूरच्या पत्रकारांची काय हाल आहे? कशा आहे नागपूरचे पत्रकार? नागपूरमध्ये एकतर पत्रकारिता राहिलेलीच नाही आहे. सगळे गोदी मीडियामुळे पत्रकारिता पूर्ण वाट लावून ठेवली आहे. 95% पत्रकार हे गोदी मीडिया असल्यामुळे प्रॉपर पत्रकारिता नागपूरमध्ये होतच नाही आणि मला अजूनपर्यंत दिसली नाही. मला नियर अबाउट 26-27 वर्ष झाली आहे प्रोबेशनमध्ये, पण या 10 ते 12 वर्षाच्या काळात पत्रकारी नावाची कुठल्या पेपरमध्ये बातमीही दिसत नाही की कोणी पत्रकार एक चांगली बातमी करतो. आणि शेम आहे, ते लाज वाटते आजकाल पत्रकार म्हणायला स्वतःला. तर एक पत्रकार कसा असावा? पत्रकार हा निस्वार्थ असावा. एक त्यांनी बॅलन्स तराजू असते, जसं पारडं इकडे तिकडे न झुकता एका ठिकाणी न्यूट्रल राहून त्यांनी काम करायला पाहिजे. आणि समाजाशी काहीतरी घेणं देणं असते पत्रकाराचं. समाजासाठी काही काम करावं, फार्मरसाठी काही काम करावं, जे पीडित लोक आहेत त्यांच्यासाठी काम करावं, विद्यार्थी लोकांसाठी काही चांगल्या स्टोरीज घेऊन यावं. पण आजकाल ते काही दिसत नाही. जे सरकार असते त्याच्या फेवरमध्ये आणि पॅकेट घेणं याच्या व्यतिरिक्त पत्रकार काही करत नाही. सर, नागपूरचा पत्रकार समाधानी आहे का? नाही, बिलकुल नाही, समाधानी नाही. ते त्यांना प्रॉपर वेज नाही भेटत, म्हणजे प्रॉपर पेमेंट नाही भेटत. त्यांना पगार एवढा कमी आहे की ते आपलं घर पण नाही चालवू शकत आजच्या काळात. आता तर एवढी बेकार परिस्थिती आहे. जर एखादी पत्रकारांनी काही ऑफिसमध्ये बोलला काही थोडं, तर त्याला सरळ नोकरीवरून काढण्यात येते आणि ते रस्त्यावर येऊन जातात. खूप बेकार परिस्थिती आहे पत्रकारांची सध्या. तर आज पत्रकार दिवस स्पेशल आहे माझा कार्यक्रम. तर काय म्हणणार तुम्ही दर्शकांना? चांगल्या बातम्या वाचा. जे खरंच बेकार पत्रकारिता करतात ते न्यूज चॅनल्स आणि ते वर्तमानपत्र बिलकुल वाचा नको. चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह स्टोरीजकडे लक्ष द्या, त्याच्यावर विचार करा आणि पेपर जे लिहून येते त्याच्यावर विश्वास ठेवू नका. बस एवढंच चालेल. सध्याच्या परिस्थितीत पत्रकारांची जी अवस्था आहे ती थोडीशी एकदम डिफिकल्टी आहे आणि फील्डमध्ये प्रॉब्लेम्स फेस करावे लागते खूप. आणि आज पत्रकार दिवस असल्यामुळे पत्रकारांना आज जास्ती असाइनमेंट नाही आणि दुसरं एन्जॉय करायला मिळत आहे. का पत्रकार एन्जॉय करतो का? येस, पत्रकार एन्जॉय करतो. तसा तर वर्षभर पत्रकार कामं करत असतो. सण त्योहार सुट्ट्या नसतात, त्यांना कामावर जावं लागते, फील्डवर्क करावं लागते. परंतु आज फील्डवर्क नसल्यामुळे पत्रकार आज रिलॅक्स बसलेले आहेत. सर, तुम्ही एक पत्रकार आहात. तुम्हाला एक प्रश्न की कोरोना काळाच्या अगोदरचं पत्रकार आणि कोरोना काळानंतरचं पत्रकार काय बदल झाले आहेत का? असं काही बदल झालेलं नाही आहे, पण कोरोना काळामध्ये ड्युटी टाईम आणि शेड्यूल जास्त वाढलेलं होतं आणि स्वतःची सेफ्टी ही इम्पॉर्टंट होती. कारण आधी कधी असं कोणी वागळलेलं नव्हतं आपली सेफ्टी, परंतु कोरोना काळामध्ये ते लक्षात आली. सर, एक असा प्रश्न की पत्रकारिता करताना आता सध्या तुम्ही समाधानी आहात का? बिलकुल समाधानी आहे. मला माझ्या फील्डवर्क आणि माझ्या कामापासून सॅटिस्फाय मिळतो. मजा येते? बिलकुल, खूप मजा येते. आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार आजच्या दिवसानिमित्त? आज पत्रकार दिवस असल्यामुळे सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा. नागपूरच्या पत्रकारांबद्दल तुमचे काय विचार? स्वतःही एक पत्रकार आहात, तर कशी आहे नागपूर मीडिया? नागपूर मीडिया तर चांगली आहे,
पण नागपूरच्या मीडियाच्या लोकांना बदनाम करण्याचं खूप म्हणजे षडयंत्रही म्हणू शकतो आपण. कारण की लॉकडाऊनमध्ये या पत्रकारांनी एवढं काम केलेलं आहे, म्हणजे जीवाची बाजी लावून आपल्या सगळ्यांपर्यंत गोष्ट पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. लोकांपर्यंत गोष्ट तर पोहोचवतच होते, पण लोकांना मदतही करायचं पत्रकार काम करत होते. सर, नागपूरचा जो पत्रकार आहे तो समाधानी आहे का? नाही, कसा राहणार समाधान? लॉकडाऊनमध्ये लोकांच्या ड्युट्या चालल्या गेल्या, कोणी किरायाने राहतात, कोणी बाहेरून आले, समाधानी कसे राहणार? त्यांना काय काय त्रास होतात? एक पत्रकाराला काय काय त्रास होतात? त्रास तर भरपूर आहे, सांगू शकणार नाही, भरपूर त्रास आहे. आपण त्रासबद्दल न बोलू, पण आजचा दिवस तुम्हाला पत्रकार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या काय काय सांगणार त्यांना? काही नाही, फक्त पत्रकारांची इज्जत करा, पत्रकारांना समजून घ्या. सर्वात पहिले तर पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि तुम्ही विचारले की आज काय हालत आहे, तर नागपूरच्या पत्रकारांचे हाल खूप गंभीर आहेत. जे मोठे आहे ते मोठेच होत चालले आणि जे छोटे आहे ते छोटे होत चालले. तर कुठेतरी बदलाव झाला पाहिजे. मोठे जे पत्रकार आहेत ज्यांची आज खूप म्हणजे हे आहे, वचक आहे शहरात, त्यांनी छोट्या पत्रकारांना थोडंसं घेऊन चालायला पाहिजे. पण असं होत नाही आहे शहरात. जे मोठे आहेत ते फक्त आपलीच शिदोरी घेऊन, ती शिदोरी किती जास्त मोठी होत जाईल त्याच्यात मागे लागले, आणि छोटे बिचारे ते तसेच आहेत. साली तुम्ही उदाहरण बघाल तर पत्रकार भवनच आहे. इथे लोक बाहेर बसतात, उकाड्यावर बसतात, मातीत धूळ खात बसतात, पण त्यांना असं त्यांचं हक्काचं व्यासपीठ किंवा एखादी चांगली रूम वर करून पण द्यायला तयार नाही, कारण त्यांना गरजच नाही आहे. ते खातील राहतील तसंच आहे. तर आजकाल जे मोठे आहेत आणि पत्रकार भवनात सुद्धा हे आलं आहे की जे पत्रकार खरंच पत्रकार आहेत त्यांना धूळ खात बसावं लागतं दिवसभर. तर पत्रकार दिन असून सुद्धा काय फायदा आहे? तर तुमच्या बोलण्यातून दोन प्रश्न आणखी विचारतो, ते म्हणजे मोठा पत्रकार आणि छोटा पत्रकार कसा? नाही, आता मी ते इतकं खुलं पण सांगू शकत नाही आहे, पण ते समजणाऱ्या समजतं असं आहे. दुसरा म्हणजे आता ह्या पत्रकारां समाधान आहेत का? पत्रकार समाधानी कसे राहतील भाऊ? त्यांना तुम्ही सांगा की आजच्या जमान्यात जे पत्रकाराचे काम करत आहेत त्यांना तुम्ही 10,000 आणि 8,000 देता. तुम्ही विचार करा की एका साध्या मिस्त्रीची आज रोजी किती आहे? 500 रुपये. साधा रेजा जे असतात त्याला 500 रुपये रोज आहे, आणि पत्रकारांना पगार आहे 8,000. त्याच्यातून तुम्ही दिवसभर त्यांच्याकडून हमाली करून घेता. पेट्रोल स्वतःच्या पैशाने पेट्रोल टाकून तो जागेवर जाते, न्यूज लिहून आणते, त्याला तुम्ही 8,000 आणि 10,000 पगार. कशी राहणार? त्यांची किती गंभीर परिस्थिती तुम्हाला समजायला पाहिजे. काय होते 10,000 सांगा तुम्ही? आज रेजा जो आहे ते ठियावरचा, त्याला 500-600 रुपये रोज आहे, त्याचे 15,000 ते 20,000 झाले, आणि तुम्ही चौथा स्तंभ म्हणता पत्रकारांचा, ज्याची सध्या काही स्थितीच नाही आहे. ते मेले तरी कोणाला घेणं देणं नाही आहे, असं आहे. तर आत्ताच्या म्हणजे जे काळ चालू आहे सध्या परिस्थितीत, आताच्या सध्या परिस्थितीत कशी चालू आहे पत्रकारिता म्हणू का आपण? अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मी म्हणेल की खूपच पत्रकारांनी खरं तर पत्रकारिता सोडून द्यावी अशी ही स्थिती आहे. कारण की जो माणूस घरच चालवू शकत नाही यार, तर काय करणार आहे? आणि पत्रकारांची अशी स्थिती आहे की आता जे मोठे मोठे आहे, म्हणजे जे व्यवस्थापित मोठे मोठे ऑफिसर्स आहेत, ते काढतात कोणत्या वयात? कोणाला पत्रकाराची काही चुकीने चूक झाली तर किती त्यांचं वय असते? 40 ते 45. या 40 ते 45 वयात ऑफिसमधून त्याला काढतात. ज्या माणसाचा खून काळा झालेला आहे, वय गेलेली आहे, चेहऱ्याचा स्मार्टनेस गेला आहे, अशा स्थितीत तुम्ही त्याला ऑफिसमधून काढता. तो कुठं जाणार आहे आणि कशी स्थिती राहणार आहे? पण जे प्रस्थापित आहेत त्यांना काही घेणं देणंच नाही आहे. ते मस्त आपले मस्त गोळ्या साधून राहिले असं. माझं म्हणणं आजच्या दिनाला सर्वांना शुभेच्छा देऊ शकतो, याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? सध्याच्या परिस्थितीत पत्रकार हा मुळात मेहनती आहे, परिश्रमी आणि स्पर्धात्मक विभागामध्ये स्वतःला ढालणारा असं मी मानतो. आणि चॅलेंजेस भरपूर आहे. अगोदर जे काही चॅलेंजेस होते ते फार कमी होते, पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही चॅलेंजेस आले ते फार मोठे आले आहेत. प्रत्येक पातळीवर पत्रकारांना लढावं लागत आहे, प्रत्येक पातळीवर चॅलेंज फेस करावं लागत आहे. आणि मुळात आता जाहिरातीचे युग आलं आहे. जाहिराती असेल तर चॅनल चालेल किंवा पेपर चालेल, वर्तमानपत्र चालेल किंवा सोशल मीडिया चालेल. अगोदर हा व्यावसायिकरण नव्हतं तेव्हा ते प्रामाणिक पत्रकारिता होती, असंही म्हणत नाही मी आजही प्रामाणिक पत्रकार नाही आहे. प्रामाणिक पत्रकारिता आहे, फक्त एवढंच आहे त्या पत्रकारितेचे व्यावसायिकरण थोडं झालं आहे. अगोदर गरजा फार कमी होत्या आणि पेपराची कॉस्ट पण कमी होती. आता तुम्ही बघाल एक पेपर हा 20-20 रुपयाला पडतो आणि आपण देतो किती रुपयाला? 5 रुपये 6 रुपयाला. मग 15 रुपयाची जी मार्जिन आहे ते कुठून काढणार? ते जाहिराती म्हणून. मग आता जाहिरात हा अविभाज्य भाग झाला.
त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये पण गुणात्मक बदल झाला, व्यावहारिक बदल झाला आणि आजच्या या क्षेत्रामध्ये तरीसुद्धा पत्रकार हा निर्भीडपणे पत्रकारिता करतोय असं मी मानतो. तर पत्रकारितेचे प्रकार असतात का? हो, पत्रकारितेचे प्रकार असतात ना. पत्रकारितेमध्ये एक बीट वाईज असते, जसं आता क्राईम बीट असेल, पॉलिटिकल बीट असेल किंवा जिल्हा परिषद किंवा इतर मेडिकलचे बीट असेल, आरोग्य विभागाची बीट असेल, असे अनेक पत्रकार असतात. पण आता व्यावसायिकरण झाल्यामुळे, स्पर्धात्मक असल्यामुळे आता ही कन्सेप्ट थोडी हळूहळू कॉमन होत गेली. म्हणजे आता एकेका पत्रकाराला आता 2-4 बीट पण द्यायला लागले. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं काही बीट नसतो, कारण की मॅनपॉवर कमी असतो. वर्तमानपत्रामध्ये जास्तीत जास्त लोक असतात, त्याच्यामुळे बीट वाटून गेल्या. म्हणजे जास्त जेवढं बीट वाटून गेलं तेवढं कॉन्सन्ट्रेशन चांगलं त्या पत्रकाराला करता येईल आणि तिथून बातम्या पण तेवढं चांगल्या मिळते, असं माझं मत आहे. सर, पत्रकारात चांगला पत्रकार आणि वाईट पत्रकार होते का? नाही, असं काही नाही. पत्रकार हा पत्रकारच असतो, फक्त त्याच्या एक मानसिकतेमध्ये फक्त बदल असतो की चांगला हा पत्रकार म्हणजे चांगलाच असतो, असं काही नाही. कारण तो मिळालेले बाळकुवे असतात लहानपणापासून. कोणाला किती जरी शिकवलं की तू पत्रकार बनायचे आणि तुला हे अशी ट्रेनिंग कर, तर मला असं वाटत नाही की तो तेवढा पत्रकार होऊ शकते. त्याच्या मुळात, त्याच्या रक्तातून, त्याच्या स्वभावातून तो पत्रकारिता आला पाहिजे. त्याला समाजाची जाण असली पाहिजे, समाजसेवेची आवड असली पाहिजे आणि समाजासाठी माझं काहीतरी दायित्व आहे, माझं काहीतरी कर्तव्य आहे आणि ते मला पूर्ण करायचं आहे, अशी ज्याची जी भावना असेल तो पत्रकार. पण ज्यांना हे मूल्यच माहिती नाही आणि ज्याला हे तत्वच माहिती नाही, तो कदाचित दुसरीकडे वळू शकतो बाकीच्यासाठी. पण मला असं वाटतं त्याची जी संख्या आहे फक्त हार्डली 8 किंवा 10% असेल, पण 90% हा पत्रकार हा मुळात सामाजिक क्षेत्रातून जाणीव असलेला ज्याच्यातून येतो, असं माझं मत आहे. सर, आता सध्या परिस्थिती पत्रकार समाधानी आहे का? हो, नक्की आहे. पत्रकार बघा कसं होतं की समाधान हा जे विषय बघितला तर साधारणतः रिक्षा चालवणारा एखादी माणूस 100 रुपये महिना जरी रोजचे कमवत असेल आणि 3,000 रुपये महिना जर तो कमवत असेल तर तो त्याच्या गरजेनुसार तो समाधानी आहे. पण एखाद्या माणसाला 10,000 रुपये रोज जरी कमवत आणि 3 लाख रुपये महिना जरी कमवत असेल तरी तो सुद्धा असमाधानी आहे. समाधान कोण असलं पाहिजे त्याच्या मानसिकतेवर डिपेंड आहे की समाधान नेमकं कुठे आणि कसं असलं पाहिजे. नाही तर असं आहे की 10 माल्यासुद्धा किंवा टाटासारखा सुद्धा आणि अंबानीसारखे सुद्धा समाधान नाहीच ना. आज अब्जू करोड रुपये आहे, पण साधा एखादी 5,000 महिना कमवणारा जो पत्रकार असेल तो सुद्धा सुखी आहे, हसतो, कारण गरजा कमी आहे. त्याच्यामुळे समाधानाची व्याख्या जर असेल तर मला वाटतं आपापल्यावर डिपेंड आहे की समाधानी नेमकं कशा प्रकारे घेतलं पाहिजे. मी समाधान आहो, मला असं वाटतं बाकी माझे जे सहकारी आहे पत्रकार ते सुद्धा समाधी असेल. सर, एक पत्रकार कसा असावा? पत्रकार हा मुळात सामाजिक जाणीवतेतून आलेला असावा. मुळात त्याला समोरच्याचे दुःख कळले पाहिजे, त्याची वेदना कळली पाहिजे, भावना कळल्या पाहिजे, त्याच्या गरजा समजल्या पाहिजे आणि त्याची समस्या समजून कशाप्रकारे आपण चांगला करू शकतो, काय त्या पत्रकारितेला आपण न्याय देऊ शकतो का, त्या समस्येला न्याय देऊ शकतो का, किंवा याचे अश्रू आपण पुसू शकतो का, ही ज्याची जर तळमळ असेल, भूक असेल आणि त्याला असं वाटलं की ह्याची जी बातमी आपण जर आपण वर्तमानपत्र, सोशल मीडिया किंवा टी व्ही मीडियामध्ये आणलं तर याचं चांगलं होऊ शकते, भलं होऊ शकते किंवा त्याचे प्रश्न समस्या सुटू शकते, याची जे भान असेल तर मला असं वाटतं तो पत्रकार असं मला मानतो. तुम्ही एक पत्रकार आहे आणि आज पत्रकार दिन आहे, तर आमच्या प्रेक्षकांना काय म्हणू इच्छिता? सर्वांना तर जेवढे माझे सहकारी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सहकाऱ्यांना, माझ्या पत्रकार सहकारी जे आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. आणि बदलत्या या स्पर्धात्मक युगामध्ये आपण जे फाईट करतात आणि ज्या पद्धतीने आपण लढतोय, ज्या पद्धतीने आपण समाजसेवाही करतो, ज्या पद्धतीने पत्रकारिता करतो, ते मला वाटते अतिशय चांगली आहे, सुंदर आहे आणि आपण आपल्या तत्वाला घेऊन सध्या पत्रकार जे चाललेले आहेत मार्ग अतिशय योग्य आहे. फक्त कुठेतरी आता बदलत्या युगामध्ये आपल्याला सुद्धा बदल घडणं आवश्यक आहे. आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही आपल्याला स्थित्यंतर येतं आहे, काय डेव्हलपमेंट येतं आहे, त्याच्या आपण डेव्हलपमेंटच्या थ्रू आपण गेलं पाहिजे आणि वाचकांनी किंवा प्रेक्षकांनी सुद्धा त्या डेव्हलपमेंटला आत्मसात करायला पाहिजे असं मी मानतो. धन्यवाद. पत्रकारितेची परिस्थिती खरं तर पूर्ण याच्यात जर बघितलं आपण तर पत्रकारांची परिस्थिती सध्याच्या याच्यामध्ये व्यवसाय म्हणून वापरल्या जात आहेत पूर्णतः. एक काळ होता की पत्रकारिता तिची जी आहेत ना ती त्या व्यक्तीच्या स्वभावातून झळकत होती, आज ती कुठेतरी नाही आहे. याच्या मागे भरपूर अनेक कारणं आहेत. त्याला काही लोक जे आहेत ना, काही लोकांच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा चुकीच्या वागणुकीमुळे जे आहेत ना त्या पत्रकारितेला बदनाम करून ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून त्या पत्रकारितेला लेखलं जातं. आचार्य आपले जांभेकर असतील समजा, यांच्या जयंती खऱ्या अर्थानं जी आहे ती आज आहे. त्या अनुषंगाने पत्रकारिता दिन साजरा केला जातो, पण याला काही व्हॅल्यू नाही राहिली.
त्याच्यामुळे आजच्या तारखेला पत्रकारिता ही पूर्णतः नामशेष झालेली आहे. तर चौथा स्तंभ राहिला का? चौथा स्तंभ राहिला का हा जर बघितलं तर आपण काही ठराविक घटक जर ज्या घटक माध्यम असतील, समजा वृत्तपत्र असतील, वृत्तवाहिनी असतील, काही ठराविक त्यांच्याकडे जर बघितलं जे प्रामाणिकपणे काम करत आहे तर निश्चितच आहेत, आणि जर त्यांच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर नाही आहे. सर पत्रकारितेची परिस्थिती आणि पत्रकाराची परिस्थिती कशी झाली? पत्रकारितेची परिस्थिती अशी झालेली आहे की कोणी त्या गोष्टीकडे जे आहेत ना गांभीर्याने घेत नाही आहे, आणि पत्रकाराची परिस्थिती अशी झालेली आहे की पत्रकार म्हणून जे आहेत ना त्याची भूमिका त्यालाच माहीत नाही की मी पत्रकार म्हणून आहे तर मला काय करायला पाहिजे. त्याला फक्त एवढंच दिसतं की मला कुठून कमवता येतं, हीच आजची भूमिका झालेली आहे त्याची. सर तुमचे किती वर्ष झाले त्या माध्यमात? माझं इकडे पत्रकारितेमध्ये तब्बल मला अनुभव असतानाचे 2 वर्ष आहेत, आणि त्यानंतर सातत्यानं मी अभ्यास करतोय, तर जवळपास 4 वर्ष झालीत पूर्ण. सर आता सध्या परिस्थिती कोरोना काळ जो होता त्याच्या अगोदरची पत्रकारिता आणि कोरोना नंतरची पत्रकारिता काही बदल झाला आहे? निश्चितच बदल झालेला. कोरोना आधीच्या पत्रकारितेमध्ये ज्या पद्धतीने लोक कामं करत होती ते पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये काही आजच्या पत्रकार आहेत ज्यांनी जे आहेत ना आपलं स्वतःच्या जीवाची आहुतीसुद्धा दिलेली आहे. जे माध्यम म्हणून त्यांची भूमिका जी आहे ती त्यांनी प्रखरपणे मांडली. कुठल्याही पद्धतीचं जे आहेत ना कोविड आहे म्हणून जे आहेत ना स्वतःकडे दुर्लक्ष केलं. समाजासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकवण्यासाठी त्यांनी काम केलं. सर एक छोटा पत्रकार आणि मोठा पत्रकार असं म्हणणं बरोबर आहे का? छोटं पत्रकार आणि मोठं पत्रकार म्हणण्यापेक्षा जे आहेत ना पत्रकारांच्या कर्तृत्वावर जे आहेत ना ते निर्भर करतं. छोटं किंवा मोठं असं काहीच नसतं. आणि बिकाऊ पत्रकार आहेत असं म्हणतात, ते हे खरं आहे का? विकाऊ वृत्ती ही जी आहेत ना ती तुमच्या कार्यातूनच दिसून येते. तुम्ही त्या घटनेला किंवा त्या बातमीला कशा पद्धतीने मांडता ह्याच्यावरून तुम्ही लोक खूप शहाणे झालेले आहेत. लोकांना सांगण्याची गरज नाही वेगळ्यानं की पत्रकारिता ॲक्च्युअल काय आहे. त्याच्यामुळे ते विकाऊ पत्रकारिता म्हणजे काय आणि खरी पत्रकारिता म्हणजे काय हे सांगण्याचं काही गरज नाही आहे असं मला वाटतं. सर एक खरा आणि चांगला पत्रकार कसा असावा? खरा आणि चांगला पत्रकार असा असावा की प्रामाणिक पद्धतीने जे आहेत ना त्या परिस्थितीला समजून त्या पद्धतीने जे आहेत ना आपल्या वृत्तपत्र असेल किंवा वृत्तवाहिनी असेल त्या वाहिनीच्या माध्यमातून जे आहेत ना आपली भूमिका त्याच्यामध्ये वैयक्तिक मत नसताना लोकांची भावना काय आहे सर्व दृष्टिकोनातून जे आहेत ना त्या घटनेला समजून मांडणी करावी. सर आता हे तर झालं सगळे मुद्दे. आता एक असं विचारायचं की पत्रकार मजा करतो का? मजा करतो का म्हणजे कुठल्या अर्थानं म्हणतात? एन्जॉय करतो का आपली लाईफ? निश्चितच एन्जॉय करतो ना तो जर त्या कामाची जर त्याचं पॅशन जर पत्रकारिता असेल तर तो जगतो पण पत्रकारात म्हणून, आणि त्याला काही वेगळं वेळ काढण्याची गरज नसते जर तो खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये पत्रकारिता ही गुण असेल तर. नाहीतर मग अन्यथा काय एन्जॉय करण्यासाठीच पत्रकारिता करतात. अशी उदाहरण आपल्यासमोर आहेत. तर आमच्या प्रेक्षकांना काही म्हणू इच्छित आजच्या दिनानिमित्त? नाही, मी आजच्या दिनानिमित्त एवढंच म्हणेल की जे काही लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आहे समजा ते टिकवण्यासाठी युवा वर्गांनी देखील जे आहेत ना यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, पत्रकारिता करायला पाहिजे. फक्त असा पॉईंट ऑफ व्ह्यू कधीच न बघायला पाहिजे की पत्रकारिता म्हणजे जे आहेत ना बातमी म्हणजे पैसे घेऊन जे आहेत ना बातमी लावणे किंवा पैशासाठीच पत्रकारिता करणे हे चुकीचं ठरणार. सध्या परिस्थितीत पत्रकार जो आहे तो एका विचित्र परिस्थितीत सापडलेला आहे. एकतर प्रेशर, पॉलिटिकल प्रेशर खूप जबरदस्त आहे पत्रकारांवरती. दुसरा इकॉनॉमिकल कंडिशन त्यांची एवढी चांगली नाही आहे जशी असायला पाहिजे. त्याच्यामुळे पत्रकार असा एक विचित्र स्थिती आहे की करायचं काय नेमकं त्याला, कारण प्रत्येक बाजूनी त्याची अशी गोची होत आहे. त्यानंतर या फील्डमध्ये काही अशा लोकांची पण काय म्हणजे एंट्री झाली आहे जे लोक फक्त व्यवसाय करतात, आणि त्यांच्या या व्यवसायामुळे ते जे जेन्युइन पत्रकार आहेत किंवा जे खरंच समाजाकरिता काहीतरी करायचा विचार ठेवतात अशा लोकांची प्रतिमा पण यांच्यासारख्या पत्रकारांमुळे खराब होत चालली आहे. त्याच्यामुळे म्हणजे 2000 हे मागच्या 5-6 वर्षापासून पत्रकार एका विचित्र परिस्थितीत सापडलेला आहे. सर पत्रकारितामध्ये प्रकार असतात का? हो, नक्कीच पत्रकारितामध्ये प्रकार असतात, आणि आता काही दिवसापासून पत्रकारिता स्तर दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. त्याच्यामुळे पत्रकारितेचा एक चांगल्या स्तरावर घेऊन जायचं आहे तर त्याला चांगल्या स्तराच्या लोकांची पण गरज पडणार आहे. हे तर झालं पत्रकारिता. पत्रकारात काही प्रकार असतात? नाही, तसं माणसातच प्रकार असतात. त्याच्यामुळे माणूसच पत्रकारिता करून आला, त्यामुळे पत्रकारांमध्ये सुद्धा प्रकार झालेले आहेत.
सर समाधानी आहे का नागपूरचा पत्रकार? नाही, पाहिजे तसा नाही आहे. पाहिजे तसा नागपूरचा पत्रकार समाधानी नाही आहे. सर एक चांगला पत्रकार कसा असतो? एक चांगला पत्रकार जो खरंच एक जनसामान्यांचे प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्या भावना या बाकी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा इमानदारीने प्रयत्न करतो, निष्ठापूर्वक प्रयत्न करतो, असा एक जेन्युइन पत्रकार असावा. तर आजच्या दिनानिमित्त आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? मी सर्वप्रथम तर सगळ्या प्रेक्षकांना पत्रकार दिनांच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यानंतर माझे जेवढे बंधू आहेत, पत्रकार बंधू आहेत, त्यांना पण मी पत्रकार दिनांचा खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि मी एक समाजाला अपील करतो की तुम्ही पत्रकाराला एक सकारात्मक दृष्टिकोनातून बघा. तुम्ही बघितलं तर त्याच्यातही ती ऊर्जा येईल आणि तो पण तेवढ्याच निष्ठेने, तेवढ्याच इमानदारीने समाजाकरता काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. एक चॅलेंज आहे, थोडी अस्थिरता पण आहे आणि त्रास पण भरपूर आहे. या फील्डमध्ये जर येताना हे सगळे आव्हान आहे ते गृहीत धरूनच यायला पाहिजे. तुम्ही जर सरकारी सुट्ट्या मला भेटत नाही किंवा पगार पुरेसा 7 पे भेटत नाही, हे जर गृहीत धरलं तरी यूज नाही पत्रकार. सगळे आव्हानं घेऊनच या क्षेत्रात यावं असा नवीन पत्रकारांना माझा सल्ला आहे. तर तुमचं एक चांगलंच नाव आहे पत्रकारितेमध्ये. त्याच्यामध्ये एक प्रश्न असा विचारायचा आहे की छोटा पत्रकार आणि मोठा पत्रकार असं ऐकण्यात आलेलं, असं असतो का? असं काही नसतं. ज्याची बातमी मोठी तो मोठा पत्रकार, छोटा आणि मोठा काही नसतं, ज्युनियर सिनियर पण नसतं. तुम्ही जेवढं काम कराल, सिनियरिटी फक्त वयाने किंवा अनुभवाने वाढेल, पण बातमी कोणी पण मिळू शकतं, त्यात काही बंधन नसतं छोट्या मोठ्याचं. तर एक पत्रकार कसा असतो? चांगला असा एवढं म्हणू शकतो. एक चांगला पत्रकार कसा असतो? चांगला माणूस राहिला की चांगला पत्रकार आपोआप होतो. चांगल्या बातम्या देणं हेच पत्रकाराचं पहिलं कर्तव्य आहे आणि तेच त्यांनी ध्येय ठेवावं आयुष्यभर. असं सध्या परिस्थितीत समाधानी आहेत का मी म्हणतो की सर्व सगळे? नाही, मला वाटतं बऱ्यापैकी समाधानी आहे. सगळेच लोक समाधानी आहे. सर कोरोना काळाच्या अगोदरची पत्रकारिता आणि कोरोना काळाच्या नंतरची पत्रकार काही बदलाव झालेत का? बदलाव म्हणजे बरेच रिस्ट्रिक्शन बरेच आले आहे. थोडं आमचे पेजेस कमी झाले. प्रिंट पत्रकार बोलतो की आमचे पेजेस कमी झाले, थोड्या वेळा कमी झाल्या आहे आणि थोडंसं चॅलेंजेस वाढले आहे. कारण बाकीच्यांना घरी बसता येते, पत्रकारांना नाही बसता येत. त्यामुळे गर्दी या ठिकाणी जावं लागतं, काही संकटांचा सामनाही करावा लागतं, मेडिकलमध्ये जावं लागतं आणि महापालिकेत यावं लागतं. त्यामुळे घरी बसून पत्रकारांना चालत नाही. मी सगळ्यांना पत्रकार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच मला म्हणणं आहे. पत्रकारांची परिस्थिती जर विचारलं तर मला असं वाटतं की पत्रकार जे आहे ते समाजाचे आता मोठे स्तंभ आहे. 4th सिंबल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऐसा कहा जाता है, डेमोक्रेसी का. तो पत्रकार जो है उनकी स्थिति हमेशा सुदृढ़ रही है. उनको अपनी जिम्मेदारियों का एहसास होना चाहिए और जिम्मेदारियों के साथ मुझे लगता है कि पत्रकार काम कर रहे हैं. सर चौथा स्तंभ आहे का आणि आता सध्या काळात आहे ना, चौथा स्तंभ आहे. लोकांमध्ये त्यांच्यावर लोकांचा भरोसा आहे, त्यांच्यावर जास्त लोकांचा जे भरोसा आहे त्यांच्यावर, त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते आहे, चौथा स्तंभ आहे. आणि त्यांची लेखणी जे आहे, त्यांची लेखणीपासून त्यांनी आपला विश्वास कायम केलेला आहे. काही पत्रकारितेत बदलाव झाले का? हो, फार बदलाव झाले. जर आपण राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या दिवशी वाढशास्त्री जांभेकर साहेबांचा विचार करू, त्यावेळेसची पत्रकारिता आणि आजची पत्रकारितामध्ये फार परिवर्तन झालेले आहे. आता जे बातमी जास्त द्यावी लागते, जास्त पेपर झालेले आहेत, समाज जागृती जास्त होऊन राहिली आहे. आणि आता आपल्याला ब्रिटिशांशी लढा नाही करायचा, पण आपल्याला लढा करायचा भ्रष्टाचाराची, आपल्याला लढा करायचा सामाजिक जे चॅलेंजेस आहे त्याच्याशी. हे वेगवेगळे चॅलेंजेस आहे आणि टेक्नॉलॉजी एकदम बदललेली आहे. आता टी व्ही जर्नलिझम आहे, आता नवीन जे आहे आव्हान तर सोशल मीडियाचे आहे. आता तुम्हाला काही करायची गरज नाही, सोशल मीडियामध्ये तुम्हाला एकदम 2 मिनटात बातमी येते आणि कोणीही टाकू शकते. सगळे पत्रकार झालेले आहे, सगळे लोक पत्रकार झालेले आहे. आणि हां, सगळे लोक, कारण त्यांना वाटते की हे बरोबर नाही आहे, त्यांना ते लगेच फोटो घेतात, काढतात आणि टाकून देतात सोशल मीडियावर. तर याच्याशी जे आहे समजू शकतो आपण की पत्रकारितेमध्ये चॅलेंजेस जास्त वाढलेले आहे आणि काही अशी चांगली बातमी होते, काही चांगले फोटोग्राफ्स होतात. आता लोक जे आहे फक्त काही मीडियावर डिपेंडंट नाही आहेत, सोर्सेस जास्त झालेले आहे इन्फॉर्मेशनचे.
मॅक्झिमम सोर्सेस झालेले आहेत. सगळ्यांना मी पत्रकार दिनाची शुभेच्छा देतो आणि मी भरोसा करतो, विश्वास ठेवतो की त्यांनी पत्रकारांवर असा भरोसा ठेवायचा. प्रिंट मीडियावर, सोशल मीडियावर आणि टी व्ही मीडियावर जे आहे, जे बातमी दाखवली जातात ते फार प्रयत्नाने, फार परिश्रमाने ते काढतात. त्यांच्यावर विश्वास करूया. थँक्यू. पत्रकारांपुढे सध्या बदलत्या परिस्थितीने फार मोठे आव्हान आहे. आव्हानासोबत कसं आहे की पहिलीची जी पत्रकारिता ती वर्चस्व पत्रिका ती आता राहिलेली नाही. एक वैचारिक भूमिका होती आणि पत्रकार हा कसा आहे की तो सरकारविरोधी पाहिजे, कारण की तो जनतेच्या प्रतिनिधी आहे, चौथा स्तंभ आपण त्याला म्हणतो. त्यामुळे जनतेचे प्रश्न मांडले पाहिजे आणि सरकारविरोधात नेहमी लिहिलं पाहिजे, सरकारच्या बाजूने लिहिलं पाहिजे. करोना काळानंतर काय झालं की आव्हानं बदललेली आहे, परिस्थिती बदलली आहे. प्रिंट मीडियाच्या मुद्रण पत्रकारिता म्हणतो त्यामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. ज्या पद्धतीनं सगळं चेंजेस चेंजेस होऊन आलं, त्यामुळे आता पत्रकारिता करणं एक आव्हान आहे. मला वाटतं की येणाऱ्या पिढींनी पण हे नवीन आव्हानं थोडंसं पेलले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामुळे एक पत्रकारिता एक नवीन जुनी पार्श्वभूमीची वैचारिक आहे, व्रतस्थ पत्रकारिता ती येईल. सर, खूप जण मी बोललो आहे आज, खूप पत्रकारांशी सोबत बोललो. त्यांचं म्हणणं आहे पत्रकारिता विकलेली आहे, विकून गेलेली आहे, असं बरोबर आहे? नाही, मला वाटत नाही विकली गेली आहे, कारण की आजही काही प्रामाणिक पत्रकार आहेत जिवंत, की सत्याच्या बाजूने लिहितात. आणि कसं आहे की मला वाटते की मी ज्या पद्धतीने पत्रकारितेमध्ये आलो ती मी ठरवलं होतं, माझं लक्ष ध्येय होतं की मी पत्रकारिता कशी करणार आहे, की मी प्रामाणिकपणे पत्रकारिता करेन. हां, इलेक्ट्रॉनिक्स पत्रकाराबद्दल जी भूमिका आहे, लोकांच्या भूमिका आहे, त्याला आपण अमान्य करू शकत नाही, काही प्रमाणात आहे. पण मुद्रणच्या संदर्भात पाहिलं तर तुम्ही विकली गेली असं म्हणता येणार नाही. काही आपल्या पद्धतीने पत्रकारिता करतात. वृत्तपत्रांचे मालक आहेत, पत्रकार आहेत, आपापली पॉलिसी आहे, धोरणं आहेत, त्या धोरणानुसार ते कामं करतात. तर पत्रकारिता विकली गेली असं म्हणता येणार नाही. पत्रकारिता विकली गेली असती तर हे तुम्हाला समाजाचे चित्र आहे, हे एकीचे चित्र आहे. लोक मोकळेपणाने बोलतात, लोक आता पत्रकारितेवर बोलतात, पत्रकारितेच्या संदर्भात बोलतात, ह्या सगळ्या गोष्टी आल्या असतात. मला नाही वाटत पत्रकारिता विकली गेली. पत्रकारितेमध्ये काही प्रकार असतात का? असतात, बिलकुल नक्की असतात. पितृपत्रकारिता पण लोकांनी केलेली आहे. पितृपत्रकारिता म्हणजे जे तुम्ही जे म्हणाले त्यापुढं की बाबा पत्रकारिता विकली गेली असतील ते पितृपत्रकारिता करतात. पण प्रामाणिक पत्रकारिता करणारे लोक आजही जिवंत आहेत. त्यामुळे पत्रकारिता ह्या कधीही सण संपणारी आहे आणि लोकांचे विचार, लोकांचे प्रश्न, लोकांचे समस्या हे मांडत येणार. मला तर वाटते की ज्यांनी आपले लक्ष ठरवून किंवा प्रामाणिक पत्रकारिता करण्यासाठी आली या क्षेत्रामध्ये ते प्रामाणिक पत्रकार आहेत आणि ते जिवंत आहेत. मला वाटते की आहेत, भरपूर पत्रकार आहेत आणि पत्रकारिता करणारे लोक आजही मानसन्मान आहे. काही लोकांच्यामुळे पत्रकारिता बदनाम झाली असली तरी प्रामाणिक पत्रकार कधी मरणार नाही आणि जनतेचे प्रश्न कायम राहतात. मला असं वाटते की तुम्ही पत्रकार ज्या पद्धतीनं सरकार आणि इतर लोकांना प्रश्न विचारतात त्या पद्धतीने जनतेने पण पत्रकाराला प्रश्न विचारले पाहिजे. आपल्या मनातल्या शंका, प्रश्न हे त्यांच्या पुढं मांडले पाहिजे. कुठं चूक होत असेल तर पत्रकाराला विचारलं पाहिजे असं वाटते. आता असं राहील, एक बाजूने कुठे संवाद होऊ नये, दोन्ही बाजूने संवाद झाला पाहिजे आणि पत्रकारांनाही प्रश्न विचारण्याची लोकांनी धाडस केलं पाहिजे असं म्हणून. सर्वप्रथम तुम्ही पत्रकार दिवसाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा देतो. आज ज्या प्रकारे पत्रकारिता चाललेली आहे त्याच्यामध्ये अनेक पत्रकार चांगले विषय मांडतात, समाजाच्या भल्यासाठी लिहितात. परंतु असे काही तुच्छ पत्रकारी आहेत की ज्या प्रकारे समाजाचे विषय, देशाचे विषय किंवा कुठलीही समस्या मांडण्यासाठी त्यांना पैसेही मोजावं लागतात, असल्या प्रकारचेही काही पत्रकार आहेत. आम्ही पाहिलं की अनेक पत्रकारांनी आपली दुकानदारी उघडण्याकरता लहान लहान पत्र काढलेले आहेत आणि त्या माध्यमातून ते ब्लॅकमेलिंगही करतात. हे आज आम्ही पाहत आहोत. जी पत्रकारिता जो चौथा स्तंभ आपण म्हणत होतो ती पत्रकारिता आज फार कमी पत्रकारांनी अवलंबिलेली आहे आणि म्हणूनच जे मुद्दे चांगल्या प्रकारे मांडायला पाहिजेत किंवा सामोरे यायला पाहिजेत तिथं कुठंतरी खंत आहे. परंतु हे मी सगळ्या पत्रकाराबद्दल बोलत नाही. आमच्या महानगरपालिकेमध्ये जे पत्रकार आहेत ते खरंच ज्या प्रकारे मोठ्या आपल्या अंतःकरणातून, मोठ्या तिकडीतून
महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या लोकांच्या समस्या, लोकांच्या समस्याची जाणीव त्यांना आहे ना, त्यांना ते प्रश्न सोडवण्याकरता ज्या प्रकारे ते धडपड करतात त्यांचे खरंच अभिनंदन केले पाहिजे. आणि पुन्हा मी ह्या पत्रकार दिनानिमित्त त्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. पत्रकारांची अवस्था डिपेंड करते की तो कोणत्या माध्यमात काम करतो. प्रिंट मीडिया असो किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो, मग ऑनलाईन मीडिया असो, 3 प्रकार सध्या पत्रकारितेचे क्षेत्र सध्या आहेत. प्रिंटमध्ये जे लोक जे ऑलरेडी इस्टॅब्लिश पेपर आहे तिथे काम करतात त्यांची अवस्था बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेम की जे रिजनलमध्ये काम करत आहेत, नॅशनलमध्ये काम करत आहेत त्यांची अवस्था चांगली आहे. ऑनलाईनमध्ये ज्यांचा सेटअप पुराणा आहे आणि त्यांचा अनुभव जास्त त्यांना चांगले आहेत. पण जे नवीन पत्रकार आहे, माझ्यासारखे पत्रकार जे ऑनलाईनसाठी काम करत आहेत, तर त्यांची अवस्था अशी आहे की त्यांना ॲडव्हर्टिझिंगसाठी काम करतात. आता मी बातमी टाकेल तेव्हा माझं घर चालेल. एक सिम्पलचं फंड आहे की कोणताही चॅनल ॲडव्हर्टिजमेंटवर चालते. आणि जर लहान पत्रकारांना, माझ्यासारखे पत्रकार जे ऑनलाईनसाठी सध्या काम करतात, त्यांना ॲडव्हर्टिजमेंट नाही मिळालं तर कसं आहे की त्यांचं घर चालत नाही. काही लोक आक्षेप घेतात की तुम्ही बातमीसाठी तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट मागणी करता. ऑब्व्हियसली जेव्हा एक पत्रकार जेव्हा तुम्हाला पब्लिसिटी देत आहे, सगळ्या गोष्टी करत आहे, आपलं पेट्रोल चालतं आहे, आपलं वेळ देत आहे, आपल्या सगळ्या गोष्टी करत आहे, तर त्याच्या बिहाफमध्ये त्याला काही ॲडव्हर्टिजमेंट हवं असते जेणेकरून तो आपला खर्च चालेल. आता तुम्ही जसं माझा इंटरव्ह्यू घेता, तुमच्यासोबत कॅमेरामॅन आहे, तुमच्या हातात माईक आहे, तुम्ही गेल्यानंतर एडिटिंग कराल, याचा खर्च तुम्हाला बेअर करावा लागेल. तुम्ही आला असेल, पेट्रोल आला असेल, तर हे जे तुम्ही खर्च करता, तुम्ही तेवढी ॲडव्हर्टिजमेंटची मागणी लोक करत असतात आणि लोक त्यांना दुसऱ्या वेमध्ये घेतात. तो एक वेगळा पार्ट झाला. इस्टॅब्लिश पत्रकार जे आहेत ते मोठ्या चॅनलमध्ये काम करत आहेत, त्यांना त्या गोष्टी सगळं मोठ्या कंपनीतून मिळून जातात, तर त्यांना त्रास होत नाही त्या पद्धतीने. मात्र लहान पत्रकारांना तो त्रास सोसावा लागत आहे सध्या तरी. मात्र याकडे कोणत्याही सरकार विचार करत नाही. इवन जो ऑनलाईन काम करतात त्यांना आतापर्यंत रजिस्ट्रेशन दिलं नाही आहे. सरकार यावर विचारसुद्धा करत नाही. जे काही मोठे मोठे चॅनल्स आहेत ते ऑनलाईन काम करत आहेत आणि जे लहान पत्रकार आहेत ते जे छोट्या चॅनलसाठी काम करतात त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन आतापर्यंत त्यांना मिळालं नाही आहे. तर एक नेहमी एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की तुम्ही रजिस्टर्ड आहात का, तुम्ही रजिस्टर्ड आहात का. एक डॉक्टर जेव्हा आपली डिग्री कंप्लीट करतो तेव्हा प्रॅक्टिस करू शकतो. मात्र एक पत्रकार जेव्हा आपली डिग्री कंप्लीट करतो तो एक चॅनल ओपन करून काम करायला त्याला अगर ऑनलाईनसाठी काम करतात त्याला त्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या जात नाही. हे मोठी शोकांतिका सध्या तरी ॲटलिस्ट महाराष्ट्रात मला वाटतंय. कसं असते की आपण शासनासाठी काम नेहमीच करत असतो, शासन पत्रकारांसाठी काम करतो का? नाही, बिलकुल पत्रकार सुद्धा शासनासाठी काम नाही करत. एक आयडियल पत्रकार जो आहे तो शासनाच्या विरोधात काम करते. आम्ही जेव्हा पत्रकारिता शिकवतो तेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही सरकारचा विरोधी म्हणून काम करा, सरकारचा पक्षकार म्हणून काम करू नका. हे आयडियोलॉजी मी फॉलो करतो, बाकी पत्रकार फॉलो करतात माहीत नाही. पण तुझा प्रश्न विचारला आहे की शासन पत्रकारांसाठी काम करत आहे का? नाही, पत्रकारांसाठी नाही. आणि शासनाला हे समजलं पाहिजे की पत्रकार हा नेहमी तुम्हाला आरसा दाखवणारा व्यक्ती असतो. तुम्ही त्यांच्या थ्रू जे आहे तुम्ही आपल्या डेव्हलपमेंट करू शकता. आता कितीतरी गोष्टी असतात की सरकारचे लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. हे पत्रकार जो तळागाळाचा पत्रकार असतो तो त्या बातमी जी आहे ते लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ते शासनापर्यंतही पोहोचते आणि जेणेकरून शासन त्याकडे लक्ष देते. तर पत्रकार ऑब्व्हियसली सरकारसाठी काम नाही करतात, तर इनडायरेक्टली काम करतात, त्यांना आरसा दाखवण्याचं काम करते. मात्र पत्रकारांना ज्या गोष्टी हव्या आहेत, आता पत्रकारांना हल्ले होत आहेत त्याच्यावर तुम्ही काही नियम बनलेला नाही आहे. कानून जे म्हणताय की कानून बनणार आहे, होत आहे का तसं? तर नाही होत आहे. सरकार कुठेतरी पत्रकारांना भेटीस धरत आहे सध्या तरी. सध्या स्थिती काय आहे पत्रकारितेची? पत्रकारिता स्थिती सध्या तरी मला वाटते की ठीक आहे. काही पत्रकारिता, काही मोठे चॅनल्स आहेत त्यांच्यावर आक्षेप येत आहे. पण त्याचा जे आहे त्याचा ड्रॉबॅक्स लहान पत्रकारांना होत आहे की आम्ही जेव्हा बातमी करत होतो तो आम्ही जेव्हा सपोज 4 लोक आहेत, 3 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, एका नाही घेतलं तर विकले आहे पत्रकार, या पद्धतीने लोक प्रश्न उपसतात. तर त्यांच्या हिशोबाने बातमी नाही केली तर लोकांना वाटतं की हे विकले गेलेले आहेत. तर जे मोठे चॅनल्स ज्यांची इमेज थोडी खराब आहे किंवा ते सत्ताधारी लोकांचे पक्ष घेऊन बातम्या टाकतात, त्यांचा कुठे ना कुठे प्रतिसाद जे आहे पडसाद जो आहे तो बाकी पत्रकारांना होत आहे आजच्या कंडिशनमध्ये. बाकी जे आहे लोक विश्वास करत नाही आणि लोकांनी केले सुद्धा नाही पाहिजे की पत्रकार तू सांगत आहे किंवा एक चॅनलमध्ये येऊन तू सांगत आहे हे बरोबर असलं पाहिजे. बिलकुल नाही, तसं विचारही केला नाही पाहिजे. लोकांनी स्वतः तपासलं पाहिजे की हा जो व्यक्ती सांगत आहे हा व्यक्ती कोणत्या वेमध्ये सांगताय, कोणाचा पक्ष घेत आहे का, पक्ष घेत आहे तर का, त्याच्या मागचं कारण काय आहे. बुद्धाने काय म्हटलं आहे की फक्त कोणी सांगत आहे म्हणून विश्वास न करा, तुम्ही त्याला तपासा. जोपर्यंत तुमच्या तपासणीवर तो प्रत्यक्ष जे होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला विश्वास करू नका. असे आजचे जे लोक आहेत त्यांनी केलं तर खूप चांगली गोष्ट होईल. आता मी तुला एक प्रश्न म्हणजे असं, पत्रकार आपलं जीवन जगतो का?
हो ऑब्विसली जगतो. आता माझ्यासारखा पत्रकार आहे जो 8 घंटेच काम करतो, 8-9 घंटे काम करतो, बाकी आपली लाईफ करतो. एक आयडियल पत्रकार म्हणून नाही म्हणू शकत मी की रात्री 11 वाजले 12 वाजले तर मला जायचं आहे. हो ते कधी कधी जावं लागते, पण असं नाही आहे की पत्रकार आता ही आपली लाईफ चांगल्या पद्धतीने जगत आहे. प्रिंटमध्ये थोडं सांगू नाही शकत की कारण की मी प्रिंटमध्ये कधी काम नाही केलं आहे. बाकी इलेक्ट्रॉनिक्स मीडियात काम केलं आहे, ऑनलाईनसाठी काम करतो आहे, तर जगतो आपल्या हिशोबाने तो लाईफ जगू शकतो. काय काय मजा करते पत्रकार, कशी मजा करतो? सगळं तुम्ही जे करता सामान्य व्यक्ती जे करताय ते पत्रकार करते. एक सामान्य व्यक्तीचा पत्रकार म्हणजे काही वेगळा नाही आहे. हे आमचे 8 घंट्याची जॉब आहे. 8 घंट्यात आम्हाला 9 घंट्यात आम्हाला जे काम आहे, जे बातम्या होत आहे, जे हॅपनिंग्स होते ते कव्हर करायच्या. त्यानंतर आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. तुला माहिती आहे, तू घरी जे मस्ती करते ते आहे, ते सर्व आपण करतो ऑब्व्हियसली. तर आजच्या दिनानिमित्त आमच्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छितो का? म्हणजे एक तर मी आधीच सांगितलं की पत्रकार आज जे काही होत आहे, जे काही घडत आहे, जे काही बातम्या आपल्या समोर येत आहेत, त्याला फक्त आणि फक्त म्हणजे खरं आहे म्हणून विचार करू नका. त्याला तुम्ही तपासा आणि तुम्हाला वाटत असेल की हे खोटं आहे तर आता तो ऑनलाईन आलेला आहे, प्रत्येक चॅनल ऑनलाईनवर आले आहेत. तुम्ही त्यांना मेसेज करू शकता किंवा कमेंट्स करू शकता की बघा तुम्ही ही जी बातमी केली आहे त्याचं असं नाही आहे, हे मला वाटतं की हे कुठेतरी तुम्ही कोणाचा तरी पक्ष घेता आणि तुम्हाला खूप इझी कळून जाईल की कोण कोणाचा पक्ष घेतं काही नाही. तर तुमच्याकडे अधिकार आहे. कोणाचाही फॅन होऊ नका, कोणताही मोठा पत्रकार असो त्याचा फॅन होऊ नका. जे बोलताय ते बरोबर आहे की नाही आहे हे आपण तपासा, तेव्हा जाऊन विश्वास करा, अदरवाईज विश्वास करू नका. सर्वप्रथम मी मराठी पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघटनेच्या मी नागपूर जिल्हा अध्यक्ष आहे. त्या नात्याने मी सर्व पत्रकारांना मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजची जी पत्रकारिता आहे याबद्दल बोलणं झालं तर पत्रकारितेला काळिमा फासेल अशी ही पत्रकारिता झालेली आहे. काळिमा फासेल हा शब्दप्रयोग यासाठी केला की पत्रकार आज पत्रकारितेचा खाजगीपणा झालेला आहे. जे उद्योगपती आहेत त्यांच्या हाती ही पत्रकारिता गेलेली आहे. जोपर्यंत उद्योगपतींच्या हातून ही पत्रकारिता बाहेर निघणार नाही तोपर्यंत देश सुधारणार नाही, अन्यथा देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. बस हेच मी सांगतो. त्यामुळे माझे एकच हे आहे की पत्रकारिता ही निष्पक्ष असावी आणि पत्रकारी करताना ही निष्पक्ष करावी आणि पत्रकारांना न्याय देण्यासाठी कुण्या संपादकाचा, कुण्या मालकाचा, कुण्या याचा दबाव नसायला असो, नाहीतर या देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. हा पत्रकारिता ही चौथा स्तंभ आहे आणि चौथा स्तंभ आज जर विकला गेलेला असेल देशाचा तर देशाचं वाटोळं होणार म्हणजे होणार. म्हणून पत्रकारांवर कोणाचेही दबाव नसताना त्याची लेखणी चालली पाहिजे. बस एवढंच मी आजच्या दिवशी सांगेल. तर एक पत्रकार विकलेला आहे का? बघा, पत्रकार विकलेला आहे हे मी बोलणार नाही. कारण काय, मी स्वतः एक पत्रकार आहे. पत्रकार हा विकला गेलेला नाही, परंतु कसं असतं दडपशाहीमध्ये पत्रकार आहे. दडपशाही म्हणजे कशी, मी आज जर कुठल्या चॅनलमध्ये किंवा कुठल्या वृत्तपत्रामध्ये काम करत असेल तर मला त्या मालकाने सांगितलेल्या पद्धतीने मला काम करावं लागेल. मला माझ्या लेखणी, जरी माझी लेखणीमध्ये दम असला तरी पण माझी लेखणी त्या मालकासमोर चालणार नाही. म्हणून आजची जी पत्रकारिता आहे ही दडपशाहीमध्ये असलेला, रिपोर्टरही दडपशाहीमध्ये आहे आणि पत्रकारिता दडपशाहीमध्ये आहे. सर असं ऐकलेलं आहे की पत्रकार आता 100-200 रुपये व्हॅल्यू झालेली आहे. काही काही पत्रकार खूप जास्त आहे. म्हणजे व्हॅल्यूमध्ये मोजता येईल का? नाही, असं नाही म्हणता येत. आता खरी गोष्ट सांगायची म्हणजे कसं आहे, कोविड कार्यकाल किंवा त्याच्या अगोदरचा कार्यकाल कसा आहे, पत्रकारितेमध्ये पत्रकार हे 200 रुपयात किंवा 500 रुपयात विकले गेले हे म्हणणं चुकीचं आहे. यासाठी चुकीचं आहे कारण आज जर मालकांनी, ज्या वृत्तपत्राचे मालक आहेत किंवा माध्यमांचे मालक आहेत, त्यांनी जर पत्रकारांना पगार जर व्यवस्थित दिला, कारण शेवटी त्यांचंही पोटपाणी आहे, त्या भरोश्यावर त्यांनी त्यांचा व्यवसाय तो आहे, त्यांना घर चालवावं लागतो, त्यांना शिक्षण पाणी ते सगळं आहे. जर त्यांना पगार बरोबर दिला तर कशाला हे असं तुम्ही जे शब्द प्रयोग केला ते कशाला होणार, बरोबर आहे की नाही? म्हणून माझी एकच विनंती आहे, आजच्या मराठी पत्रकार दिनानिमित्त मी संपूर्ण
वृत्तपत्रातील मालक, माध्यमांचे मालक यांना मी एकच गोष्ट सांगेल की त्यांनी जे कर्मचारी तुमचे आहेत त्या कर्मचाऱ्याच्या भरोशावर तुमचं वृत्तपत्र आणि तुमचं माध्यम आहे, त्या उद्योगपतींच्या भरोशावर नाही. म्हणून त्यांना व्यवस्थित पगार द्या, त्यांचं पोटपाणी आहे, त्यांना पगार द्या, तर ते कुणालाही 500 रुपये किंवा 1000 रुपये मागणार नाही. बस एवढंच मी बोलेन. प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेल की आमचे जे पत्रकार आहेत फक्त त्यांना तुम्ही समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर त्यांच्याशी काही चुकी जर झाली तर त्यांना एक लहान भाऊ म्हणा किंवा एक तुमचा मित्र म्हणून त्याला क्षमा करा. बस एवढंच बोलेल मी. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कोविडच्या नावावर कित्येक पत्रकारांना रोजगार गेलेले आहेत. ह्या रोजगारामध्ये कित्येक परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत. मग यांनी करायचे काय? कारण की 20-20, 40-40 वर्ष ज्यांनी पत्रकारितेमध्ये घालवले आहेत त्यांना एका वेळेस काढून टाकणं, मग त्यांनी करायचे काय? नाही जास्त तर त्यांना सुट्ट्या द्यायला पाहिजे, पण त्यांना काढावे नको, असं माझं मत आहे. आणि सर सध्या पत्रकारिता विकली आहे असं म्हणतात लोक, हे बरोबर आहे ना? त्याच्याविषयी मी सांगू ना. तुम्ही किती वर्षापासून करतात? मला आता 8 वर्ष होत आहेत आणि माझ्या मला जास्त अनुभव आहे नाही, त्याच्यामुळे मी ते पत्रकारिता विकली गेलेली आहे याच्याविषयी फारसा बोलू नाही शकत. सर पत्रकार 100% पत्रकार असतो का? हां सर, 100% पत्रकार असतो असं तर मी 100% म्हणू नाही शकत. कारण की कसं आहे की प्रत्येकाला पोटपाणी लागलेलं आहे आणि पगार किती असतो आणि धावपळ किती असतो ते पत्रकारांनाच माहीत असतं. त्याच्यामुळे 100% पत्रकारिता निपक्षपणे करेल हे सांगू नाही शकत. किती पगार असतो एका पत्रकाराला? एका पत्रकाराचा कमीत कमी स्टार्टिंग 15 ते 18 हजार असावा, तरच त्याच्या आजच्या घडीमध्ये तो कसा तरी तग धरू शकेल. नाहीतर तो त्यापेक्षा त्याला रिक्षा चालवणं पडेल. कारण की एक रिक्षावाला किंवा चायवाला याच्यापेक्षा जास्त कमवत आहे. एक चांगला पत्रकार कसा असतो? एक चांगला पत्रकार म्हणजे धडाडीचा असावा, निपक्ष असावा आणि सर्वात सांभाळून घेण्यावाला असावा. कारण की जे ज्युनियर असतात ते ज्युनियरला सर्व नॉलेज नसतो आणि सिनियरला नॉलेज असतो. तर सिनियरने आपल्या नॉलेजचा अनुभव जर ज्युनियरला दिला तर ज्युनियरसुद्धा सिनियर प्रमाणे एक चांगला पत्रकार होऊ शकतो.